विद्यार्थ्यांच्या मनातील 10वीच्या परीक्षेची भीती दूर करून 10वीच्या मुख्य परीक्षेत त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढवणारी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एसएससी बोर्डाच्या धर्तीवर यावर्षी आयोजित लोकनेते गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षा 2024-25 उपक्रमाचा शुभारंभ गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते ऐरोली येथील राधिकाबाई मेघे विद्यालय इथं संपन्न झालाय। सराव परीक्षा उद्घाटन समारंभाप्रसंगी मुख्य समन्वयक अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील, प्रताप महाडिक, सुदर्शन जिरके, शिवाजी खोपडे, जयेश कोंडे, संतोष राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते। गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित होणाऱ्या सराव परीक्षेचे हे 26वे वर्ष असून यावर्षी 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ही सराव परीक्षा पार पडणार आहे। यावर्षी ऐरोली विधानसभा मतदारसंघात 19 केंद्रांवर आयोजित या सराव परीक्षेमध्ये एकूण 6850 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे। तर सराव परीक्षा ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषा माध्यमातून घेतली जाणार आहे। या सराव परीक्षेत प्रत्येक माध्यमातून प्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना टॅब, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। एसएससी बोर्ड परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणं, प्रश्नपत्रिका तयार करणं आणि त्या तपासणं अशी सर्व कामं तज्ज्ञ शिक्षकांमार्फत केली जातात। या प्रसंगी सराव परीक्षेचे आयोजक संजीव नाईक यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षेला सामोरं कसं जावं आणि जर विद्यार्थ्यांना यशाचं शिखर गाठायचं असेल तर प्रथम आपलं ध्येय कसं निश्चित केलं पाहिजे या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केलंय। यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना येत्या 10वी परीक्षेसाठी शुभेच्छा देत अभ्यासासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्यात। श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून एसएससी सराव परीक्षा याचा शुभारंभ आज या ठिकाणी ऐरोली विभागामधील दत्ता मेघे या विद्यालयामध्ये होते। आमचे सहकारी सन्माननीय आनंद सुतार साहेब जे या सराव परीक्षेचे संयोजक आहेत, त्यांच्या देखरेखीखाली आणि आमचे सर्व हे शिक्षक वर्ग आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या 9 मध्ये माझा अंदाज असा आहे की 6500 विद्यार्थी ते 7000 विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होतील। आज अनेक वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेचा जो काही इतिहास आहे हा टप्प्याटप्प्याने यशाच्याकडे चाललेला आहे। माननीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या उद्देशानं ही सराव परीक्षा घेण्याचं ठरवलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला आत्मविश्वास निर्माण व्हावा। जी खरी मूळ परीक्षा असते बोर्डाची तिच्या अगोदर विद्यार्थ्यांनी एखादी काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायला त्याला संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि अनेक वेळा आपण पाहतो की अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी कुठेतरी भयग्रस्त होतात, आत्मविश्वास त्यांचा डळमळतो आणि त्यांना भीती वाटते आणि मग काहीतरी चुकीचं त्यांच्याकडून घडतं आणि दुर्दैवानं आपल्या जीवनाचं कुठेतरी बरं वाईट करता कामा नये। याच्यासाठीच आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं आमचं यश त्याच्यामध्ये आहे। विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज जास्त मिळाले हा तर नक्कीच आहे, परंतु त्याच्यापेक्षा त्याला आत्मविश्वास मिळाला। आणि जीवनाची एसएससी परीक्षा ही काय पहिली आणि अंतिम नाही आहे, अनेक त्यांना परीक्षा द्यायच्या असतात, परंतु ही परीक्षा जीवनाची महत्त्वाची आहे आणि म्हणून याला महत्त्व दिलेलं आहे। मला धन्यवाद करायचा आहे आनंद सुतार साहेबांचं, पूर्वी संदीपजी नाईक या ठिकाणी या अनुषंगानं त्यांचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे, त्यांचं सुद्धा योगदान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि मला विश्वास आहे की आमची जी टीम आहे हे टीमवर्क काम आहे, आमचे अनेक शिक्षक वर्ग याच्यामध्ये सहभागी करतात। ही डिक्टो 1 नंबरची डुप्लिकेट सारखीच एसएससी एचएससी बोर्डासारखीच परीक्षा असते, त्याच्यामध्ये पेपर तसा असतो, तपासणी तशी असते आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा होतो की या परीक्षेत उत्तीर्ण होणारा जो टॉपर आहे त्याच्या आत्ताच्या सराव परीक्षेचा पर्सेंटेज आणि फायनल परीक्षेचा पर्सेंटेज जास्त फरक नसतो। त्याच्यामुळे ही परीक्षा तितकीच महत्त्वाची ठरलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। अनेक चांगल्या शाळा आम्हाला सहकार्य करतात, पालक वर्ग सहकार्य करतो, असंच सहकार्य भविष्यात राहावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। मागील 25 वर्षांपासून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून अशा व्यापक स्वरूपात आयोजित होणाऱ्या सराव परीक्षेचा उपक्रम हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम ठरतोय, ज्यामध्ये
SSC सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी हे मुख्य परीक्षेत देखील गुणवत्ता यादीमध्ये झळकतात. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.